सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक गोडाचा पदार्थ, बोटव्यांची खीर. तर हे बोटवे घरी कसे बनवायचे तेही आज आपण बघणार आहोत. तर पटकन सुरुवात करूयात रेसिपीला. बोटवे बनवण्यासाठी मी इथे आपलं साधं चपातीचं पीठ घेतलेलं आहे. आपण जे चपातीसाठी पीठ मळतो त्यातलाच एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि हाताची चिमटी करून असे बोटांवरती हे आपल्याला वळून घ्यायचे आहे. हे बोटांवरती वळले जातात म्हणून याला बोटवे असं म्हटलं जातं. अगदी सोपी रेसिपी आहे. याला काही सुकायला फार कडक ऊन सुद्धा लागत नाही. जर तुम्हाला ते जास्त स्टोरेज करून ठेवायचे नसतील तर अगदी फक्त 2 तास तुम्ही फॅन खाली जरी त्याला वाळवलं तरी ते छान सुकतात. गव्हाचं पीठ लगेचच कडक होतं हवेशी संपर्कात आल्यावर, हे तर आपल्याला माहितीच आहे. तसंच आपल्याला हे फक्त फॅन खाली असे मोकळे मोकळे सुकवून घ्यायचे आहेत. तर या अशा पद्धतीने बोटवे तुम्ही करून घ्यायचे आहेत. साधारणपणे या एवढ्या गोळाचे 2 वाटी भरून इतके सुकल्यावरती बोटवे तयार होतात. वळताना ते आपल्याला खूप जास्त वाटतात कारण आपण ते असे पसरवून घालतो त्यामुळे ते जास्त वाटतात. पण ते सुकल्यावरती अगदीच वाटीभर पण होत नाही. तर अशा पद्धतीने आधी मी हे सगळे बोटवे करून घेते. मग तुम्हाला मी हे कसे सुकवायचेत, उन्हात ठेवायचेत किंवा पंख्याखाली वाळवायचेत ते आपल्यावरती आहे. तर बघा इथे मी हे 2 ताट भरून इतके बोटवे करून घेतलेले आहेत. सध्या मला एवढ्याचीच गरज आहे त्यामुळे मी पूर्ण पिठाचे बनवले नाहीयेत. अर्ध्यापेक्षा जास्त पीठ हे इथे उरलेलं आहे आणि याचे एवढे 2 ताट भरून बोटवे तयार झालेले आहेत. आता माझ्या इथे खिडकीत ऊन आलेलं आहे म्हणून मी उन्हात हे ताट ठेवलंय. तुम्ही पंख्याखाली सुद्धा 2 तास वाळवू शकता. तर साधारण इथे 1 दीड तास झालेला आहे आणि हे बोटवे बघा छान असे सुकलेले आहेत. अगदी हात लावल्यावरती ते सहज सुकतायत, ताटापासून मोकळे होतायत. म्हणजे हे आपले बोटवे आता सुकलेले आहेत. दुसऱ्या ताटातले बोटवे सुद्धा मी यामध्येच मिक्स करून घेते. जसं की मी मगाशी सांगितलं, सुकल्यावरती ते अगदीच आळून येतात त्यामुळे खूप कमी प्रमाणामध्ये ते तयार होतात. तर बघा हे बोटवे असा छान असे सुकलेले आहेत. अगदी मोकळे झालेले आहेत. अजिबात कुठे ओलावा नाहीये किंवा एकमेकांना चिकटलेले नाहीये. तुम्हाला जर भरपूर वेळासाठी स्टोरेज करून ठेवायचं असेल तर मात्र तुम्हाला ते छान खडखडीत सुकवून घ्यायचे आहेत. अजिबात त्याच्यात मॉइश्चर राहता कामा नये. तर आता आपण या बोटव्यांची खीर करून घेणार आहोत. सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला. सगळ्यात आधी आपल्याला बोटवे भाजून घ्यायचे. त्यासाठी मी ते 1 चमचाभर साजूक तूप घेतलेलं आहे. हे बोटवे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आपण ज्या बाहेरून शेवया आणतो त्या भाजलेल्या असतात त्यामुळे त्या आपल्याला जास्त भाजाव्या लागत नाही. पण हे बोटवे आपण घरी बनवलेले आहेत त्यामुळे त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालू शकता किंवा नाही घातलेत तरी काही हरकत नाही. मंद गॅसवरतीच आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहे. याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत. आता श्रावण महिना सुद्धा चालू होत आहे. सणावारांचे दिवस चालू होत आहेत. बऱ्याच वेळेला आपल्याला गोड बनवावं लागतं. तर सारखं गोड काय बनवायचं? तर असे बोटवे तुम्ही जर बनवून ठेवलात, व्यवस्थित सुकवून ठेवलात, तर छान तुम्ही महिनाभर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. आता 3 ते 4 मिनिटं इथे मी हे भाजून घेतलेत. यामध्ये आता मी मनुके घालत आहे आणि सोबतच 1 चमचाभर गव्हाचं पीठ घालत आहे. गव्हाचं पीठ घालण्याचं कारण खीरला छान असा दाटसरपणा येतो. खीर छान दाट तयार होते. याच्यात मग कोणत्याही प्रकारचा मावा, मिल्क पावडर वगैरे घालायची गरज लागत नाही. तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा. जर असं आपण पीठ सुद्धा छान खमंग भाजून घेतलं खिरीसाठी, तर खिरीला छान चव सुद्धा येते आणि एक दाटसरपणा सुद्धा येतो. आता पीठ सुद्धा छान खमंग खरपूस असं आपण भाजून घेतलेलं आहे. पीठ घातल्यानंतर 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे दूध. तर दूध सुद्धा इथे मी कोमट असं घेतलेलं आहे. तुम्हाला खीर जितकी पातळ किंवा घट्ट हवी असेल त्या हिशोबाने तुम्हाला दुधाचा वापर इथे करायचा आहे. आता याच्यासाठी मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. दूध ओतून झाल्यावर लगेचच आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर हे बोटवे एकमेकांना चिकटतात. पीठ घातल्यामुळे त्याचा असा गोल लगदा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित असं सोडवून घ्यायचं आहे. जरी त्याच्या गुठळ्या झाल्या तरी त्या आरामात सुटल्या जातात. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाहीये. हलक्या हाताने चमच्याने फक्त आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. आता यामध्ये मी थोडंसं केशर घातलेलं आहे.
आणि आपण याला एकदा छान मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम इथे मी मंदच ठेवलेली आहे आणि आपल्याला आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे. दूध घातल्यानंतर 4 ते 5 मिनिटं बोटवे दुधामध्ये छान आपल्याला शिजवून द्यायचे. आता हे बोटवे जसे खाली बसलेले दिसतायत, वर येत नाहीयेत, तरंगत नाहीयेत, म्हणजे ते अजून कच्चे आहेत. एकदा की उकळी आली की बोटवे बघा असे वर तरंगायला सुरुवात होते, याचाच अर्थ बोटवे आपले हे छान शिजलेले आहेत. तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही हाताच्या बोटांवरती घेऊन जसं आपण भात शिजलाय की नाही चेक करतो तसंच चेक करायचं आहे. पूर्णपणे त्याचा असा मऊ हातावरती ते झाले नाही पाहिजे. बिर्याणीसाठी जसे आपण तांदूळ 80 ते 85% शिजवतो तेवढेच हे बोटवे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. कारण गरम दुधामध्ये ही शिजण्याची प्रोसेस चालूच राहते जरी आपण गॅस बंद केला तरी. म्हणून खूप जास्त शिजवायचे नाहीयेत. अगदी 100% न शिजवता 80 ते 85% शिजवून घ्यायचे. तर छान आता खिरीला सुद्धा दाटपणा आलेला आहे. तुम्ही बघू शकताय आधीपेक्षा छान अशी दाट खीर तयार झालेली आहे आणि बोटवे सुद्धा वरती असे येऊ लागलेले आहेत. आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडर घालून एकदा आपण छान मिक्स करून घेऊयात आणि मग आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार जर आवडत असेल तर तुम्ही एखादं इसेन्स तुमच्या आवडीचं यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालणार आहे. त्याने सुद्धा टेस्ट खूप छान येते. तर ही आपली बोटव्यांची खीर तयार झालेली आहे. सणावाराला अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे. तर आपण याला आता सर्व करून घेऊया. बोटव्यांची खीर आपली इथे रेडी झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने बोटवे बनतात. थोडंसं चपातीचं पीठ घेऊन त्याचे बोटवे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा.